हॅलो हॅलो मॉनिटर दे दादा मोकळा आवाज करा फक्त अरे थोडा कडक करा आवाज अरे हरे राम कृष्ण हरे रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने हरि रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने हा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे 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 तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर
रांडवेने देवी शृंगार केला रांडवेने देवी शृंगार केला प्रेमाविन झाला ज्ञान कैसा प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेमाविन नाही समाधान एका जनार्दनी प्रेम अति गो एका जनार्दनी प्रेम अति गो परमेश्वर वाढ जानशील एका जनार्दनी प्रेम अति गो एका जनार्दनी प्रेम अति गो परमेश्वर वाढ जानशील प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेमाविन नाही समाधान समाधान कुमार नमस्कार भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा भक्ती प्रेमाविना ज्ञान भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा भक्ती प्रेम
प्रेमा विन ज्ञान नको देवा भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा भक्ती प्रेमा विना 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 ज्ञान नको देवा अभिमान नितनवा तया माझे अभिमान नितनवा तया माझे प्रेम सुख देई 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 अभिमान निर्जानवा तया माझे अभिमान निर्जानवा तया माझे प्रेम सुख देई 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 प्रेमा विना नाही Hey,
सुख देई प्रेम 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 सुख दे प्रेम सुख दे विठ्ठल, टाळी वाजवा भजन करा, टाळी वाजवा प्रेमाने. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवातया माझी. प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविना नाही समाधान. रांडवीने जेवी शृंगार केला, रांडवीने जेवी शृंगार केला, प्रेमाविना झाला ज्ञानी तैसा. प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविना नाही समाधान. एका जनार्दनी प्रेमाती गोड, एका जनार्दनी प्रेमाती गोड, अनुभवी सुरवार जाणतील. प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविना नाही समाधान. पांडुरंगा करो प्रथम, पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर. संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितोयिन समाधी राज. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार. भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य न वातया माझी.
प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान. सेवेकरता निवडलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत गोड सुंदर असा अभंग असून या अभंगातून शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज तुमच्या आमच्या समोर मागणीचा एक आदर्श घालून देत आहेत. विठाला विठाला उपस्थित सर्व भाविक सज्जन गुणीजन कीर्तनकार प्रवचनकार महाराज मंडळी सर्व वैष्णव वारकरी मंडळी यांच्या परमसान्निध्यात आपण या झडपुली गावात हा 3.5 दिवसीय भक्ती उत्सव जो साजरा करता आहात तो भक्ती उत्सव स्वानंद सुखनिवासी गोविंद बाबा गोवारी यांच्या प्रेरणेतून तथा हरिभक्तीपरायण आमच्या आनंदा महाराज महाले यांच्या मार्गदर्शनातून आणि आपल्या पित्याने घालून दिलेला जो परिपाठ आहे वैकुंठवासी गजानन शेठ यांनी घालून दिलेला जो परिपाठ आहे या परिपाठाला धरून सालाबाद प्रमाणे त्यांचा सर्व परिवार या उत्सवाचं आयोजन करत असतो. त्यात डॉक्टर सोपनरावजी सांबरे तथा सुनील भाऊ सांबरे तथा सर्व सांबरे परिवार मातेचा आशीर्वाद याच्यातून हा उत्सव साकार होत असताना या ठिकाणी अनेक महात्म्यांची भेट या उत्सवामध्ये आहे. सर्वांचा नाम उल्लेख करायला जर वेळ करायचा ठरवला तर 15-20 मिनिटात त्यात जातील एवढी मोठी यादी या ठिकाणी सर्व कीर्तनकार प्रवचन करायचे आहे. पण सर्वांविषयी सद्भावना व्यक्त करून मी अभंगाच्या दृष्टीने प्रयत्न करतो. विठाला विठाला 3.5 दिवसीय हा भक्ती उत्सव आहे. अर्ध सप्ताह आहे. आज उपांत्य दिवस आहे आणि या उत्सवातली आजची आणि उद्याची सेवा माझ्या वाट्याला अनंताबुवा तथा डॉक्टर साहेब आमचे भाऊ महाराज या सर्वांच्या संपर्कातून आज्ञेतून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. तरी ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्या जशी बुद्धी देतील तसं याचं चिंतन आपल्याला करायचं आहे. आपल्या संप्रदायामध्ये प्रत्येक गोष्टीची एक आचारसंहिता ठरलेली आहे. तर तसंच कोण्या दिवशी कोणता अभंग घ्यावा हे सुद्धा काय झालेलं आहे ठरलेलं आहे. पहिल्या दिवशी देवाचं नाम रूप लीला आणि धाम याचं चिंतन करणारा अभंग असावा. नंतर मध्ये अभंग घेण्याकरता कीर्तनकार स्वतंत्र आहेत तरी त्यातही कोणत्या निमित्ताने उत्सव आहे त्या निमित्ताला धरून बोलणं अजून ते क्रमप्राप्त उचित आहे. जर पंढरीची वारी जवळ आली असेल तर पंढरीपर, एखाद्या महात्म्याच्या पुण्यतिथीचा उत्सव असेल तर संतपर, कदाचित समाजात प्रबोधन व्हावं या उद्देशानं जर भूमिका असेल तो उपदेशपर किंवा साधूचं जीवन सांगत असताना स्थितीपर अशा अभंगाची निवड करण्याची जशी पद्धत आहे तसं उपांत्य दिवशी देवाच्या चरणावर मागणी करणारा अभंग निवडण्याची पद्धत आपल्याकडे आहे. त्याच अनुषंगाने मी या अभंगाची निवड केलेली आहे. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज यांचा मागणीपर प्रकरणातील अत्यंत गोड अभंग आहे. आज आपल्याला विचार करायचा आहे. कोणाच्या मागणीचा विचार करायचा आहे तर संतांच्या मागणीचा विचार करायचा आहे. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी जे देवाला मागितलंय त्याचं चिंतन आपल्याला करायचंय. साहजिक प्रश्न निर्माण होतो म्हणजे का मागणीचा विचार करण्याची गरजच काय? आम्हाला मागता येत नाही का? या जगात कोण मागत नाही? या मृत्यू लोकात जो जो आला ते सगळेच मागतात. या मृत्यू लोकात देव आला तोही मागताना दिसून येतो. मागे भाजी पान द्रौपदीशी या मृत्यू लोकांमध्ये आलेले संतही मागताना दिसतात. आजचा अभंग त्याला स्पष्ट आहे. आणि जीव तर मागतच राहतो, वादच नाही. म्हणजे या मृत्यू लोकात असं आहे, मी एका चरणाच्या आधारानं धाडसानं बोलतो, जीव जन्माला नंतर येतो, आधी मागायला शिकतो. कशावरून? जगद्गुरु तुकोबाराच्या अभंग गाथ्यातला एक अभंग आहे. अभंग एक वेळ करी या दुःखा वेगळे त्वरिताचे जाणे उगवणी आठवी न पाय हा माझा नवस रात्री दिवस पांडुरंगा देवा मला एकदा या दुःखातून तू वेगळं कर. आणि या अभंगाची भूमिका सांगत असताना गाथ्यात कायम सांगितली जाते की हा अभंग गर्भस्थ जीवाची काय आहे? मागणी. मग मला सांगा, गर्भस्थ जीवाची जर ही मागणी असेल तर जीव आधी गर्भातच शिकला की नाही मागायचं? गर्भातच मागायचं शिकला. आणि मग सगळ्यांनाच मागता येतं, आम्हाला मागता येतं, तर संतांच्या मागणीचा विचार का बरं आम्ही करायचा? त्याचं उत्तर थोडक्यामध्ये देतो आणि पुढे जातो. ऐका, मी तुम्हाला विचारतो, तुम्हाला पकवाज वाजवता येतो का? तुम्हाला? अण्णा नाही. तुम्हाला बाबा पकवाज वाजवता येतो का? येतो म्हणे अण्णा. तुम्हाला? कोण म्हणतो कोणाला पकवाज? तुम्हाला पकवाज वाजवता येत नाही? लय सोपं असतं. पकवाज ठेवायचा, इकडून एकदा मारायचं, इकडून एकदा मारायचं, तो वाजतच असतो.
तुला बी येतो, मला बी येतो. मला नुसतं पकवाज नाही वाजवतात, मला लई वाजवता येते आज ध्यानात ठेव. ऐका, पकवाज कोणाला वाजवता येत नाही, वाजवायला लागतं काय, इकडे एकदा हात मारायचा, इकडे एकदा हात मारायचा, कोणालाही वाजवता येतं, सगळ्यांनाच गाता येतं. ऐका, वाजवता जरी सगळ्यांना येत असलं तर शास्त्र शुद्ध कसं वाजवायचं असतं हे मात्र शिकावं लागतं. गाता जरी सगळ्यांना येत असलं तर शास्त्र शुद्ध गायचं कसं असतं हे शिकावं लागतं. तसं सगळ्यांनाच मागता येत जरी असलं तर शास्त्र शुद्ध कसं मागायचं असतं ते शिकावं लागतं. आणि ते शिकण्याकरता संतांच्या अभंगाचं चिंतन करावं लागतं. विठ्ठला विठ्ठला. मागायचं जरी सगळ्यांना ज्ञान असलं तरी काय मागायचं हे ज्ञान सगळ्यांना नाहीये. म्हणून मागायचं ज्ञान आम्हाला आहे, पण काय मागायचंय हे मात्र संतांकडून शिकायचंय. मग महाराज आम्ही आतापर्यंत मागत होतो ते कसं होतं? मूर्खपणाच होतं ते. ते काय आहे? मूर्खपणाचं आहे, ते अज्ञानाचं मागणं आहे. तुम्ही म्हणून महाराज कसं काय अज्ञानाचं मागणं? सिद्ध करून दाखवा. मी तुम्हाला साध्या साध्या 2 उदाहरणातून आपलं मागणं किती अज्ञानमूलक आहे हे मी सिद्ध करून दाखवू शकतो. साधं उदाहरण आहे. कल्पना करा, तुमचा एक मित्र काश्मीरला फिरायला गेला. का लांब पाठवायचा? बोला की मॉरिशसला जाऊ द्यायचं बरे, आपलं काश्मीरला 370 बी हटले, मोकळ्या मनाने फिरून येईल बिचारा. काश्मीरला गेला फिरायला. फिरून आल्यानंतर मित्र जमा झाले. मित्राने विचारलं, का रे कुठे गेला होता? आणि काश्मीरमध्ये फिरायला गेलो होतो. काय काय पाहिलं तू काश्मीरमध्ये? काय नाही, जाताना कटराला उतरलो, वैष्णोदेवीचं दर्शन घेऊन आलो, पुढे जम्मू मध्ये गेलो, श्रीनगर मध्ये गेलो, मग ते चिनार वृक्ष पाहिले, त्यानंतर ती झील पाहिली, त्यानंतर अमरनाथलाही जाऊन आलो, परी महल पाहिला, चष्मेश गार्डन पाहिलं, ते केशराचे मळे पाहिले, ते सफरचंदाचे बगीचे पाहिले. हा हा हा, अरे स्वर्गच रे, मृत्यू लोकातला स्वर्ग. सगळं पाहून आला? सगळं पाहून आलो. आणि मग मला एक सांग, आता कुठेही माणूस फिरायला गेला की माणसं दुसरा प्रश्न विचारतात, तिकडून काय आणलं, खरेदी काय केली, शॉपिंग हा विषय प्रत्येक घटनेतला क्रमप्राप्त आहे. माणूस कुठे गेले तर भगर का होईना पण घेऊन जातात का नाही? शॉपिंग हे ठरलेलं असतं, कुठे गेले की शॉपिंग. त्याने मित्राला विचारलं, का रे मग तू काश्मीरहून येताना काय काय आणलं? त्याने सांगितलं, काय नाही, 2 किलो वांगे आणि 2 किलो बटाटे आणले. गेला कुठं? काश्मीरला. आणले काय? बटाटे वांगे. मी म्हणजे तू गेल्या महिन्यापर्यंत कांदे म्हणत होतो, पण आता हिंमत होत नाही मला कांदे म्हणण्याची. नाहीतर मी काल पण गेल्या महिन्यापर्यंत मी कांदेच म्हणायचो. काय आणले? कांदे बटाटे म्हणायचो. पण आता मी जरा बदललंय, वांगे बटाटे चालू केले. असं आता कांदे का म्हणत नाही याचं कारण कदाचित तुमच्या लक्षात आले असे. जुन्या काळामध्ये कांदा चिरल्यावर पाणी येत होतं डोळ्याला, आता कांदा बघितला तर डोळ्यात पाणी येतं, एवढा अवघड मुद्दा काय सांगत होतो? गेला कुठे? काश्मीरला. काय आणलं रे? म्हणे वांगे आणि बटाटे घेऊन आलो. आता मला सांगा, वांगे बटाटे काश्मीरहून आणण्याची वस्तू आहे का? काश्मीरहून काय आणावं? जे आपल्या बाजारपेठेत भेटत नाही ते काश्मीरहून आणावं. जे इथं भेटतं ते काश्मीरहून आणण्यात शहाणपणा आहे का मूर्खपणा आहे? मूर्खपणा आहे. हे वाक्य लक्षात ठेवायचं बरं तुम्ही. हे वाक्य काय करायचं? लक्षात ठेवायचं. जे विक्रमगडला मिळतं तेच काश्मीरहून आणण्यामध्ये शहाणपणा नाहीये. मग काश्मीरहून काय आणलं पाहिजे? महाराज, काश्मीरहून सुंदर गालीचा आणावा, काश्मीरहून सुंदर शॉल आणावी, काश्मीरहून भरजरी भरलेला हातानं काम केलं, भरत काम केलेला एखादा कपडा आणावा, काश्मीरहून अक्रोड आणावे, काश्मीरहून बदाम आणावे, नाहीत काय जमलं तर गांजा आणावा, तो बी लय चांगला भेटतो तिकडे, म्हणून सांगितलं. म्हणजे जे ह्या बाजारपेठेत भेटत नाही ते आणण्यात स्वारस्य आहे. परत वाक्य सिद्धांताचं तयार करतो, जे विक्रमगडच्या बाजारपेठेत भेटतं तेच काश्मीरच्या बाजारपेठेतून आणणं हा शहाणपणा नाहीये, हा मूर्खपणा आहे. आणि हा मूर्खपणा आपण कायम करतो. कसा करतो? जे संसारात माणसाला प्रारब्धवशात भेटतच ते देवाजवळ मागतो. किती मूर्ख आहेत आपण, हे की नाही? आपण देवाजवळ काय मागतो? वाढावे संतान, गृहे भावे धन धान्य, गृहे भावे धन धान्य,
तुमचं माईक आहे ना तुमच्या दोघाच्या मधात ठेवा, तुमच्या दोघाच्या मधात 2.5 वर्ष आपलं थोडा थोडा हा थोडा थोडा ठेवा, एकट्याकडे नका ठेवा, हा? म्हणजे असं मुद्दा सांगत होतो. आम्ही संसारातली माणसं देवाजवळ मागून मागून काय मागतो? वाढावे संतान, गृहे व्हावे धनधान्य. म्हणजे आम्ही देवाजवळ संतान वाढावं हे मागतो, धन व्हावं हे मागतो, धान्य मिळावं हे मागतो. खरं सांगा ते माणसाला संसारात नाही मिळत का? महाराज स्पष्ट आहे, एक वाक्य सांगतो, संसारात माणसाला ह्या सगळ्या गोष्टी प्रयत्न आणि थोडी प्रारब्धानं जोड दिली की सहज मिळतात. भाग्याचे नि भडसे, उद्यमाचे नि मिसे, संपत्ती जात आपैसे घर रिघे. सगळं आपोआप मिळतं, फक्त थोडं प्रयत्न पाहिजे आणि त्याला प्रारब्धानं काय दिली पाहिजे? जोड दिली पाहिजे. महाराज जर थोडे प्रयत्न असले प्रारब्धानं जर जोड दिली तर एक चहावाला नाही ते मला म्हणायचं नाही, ते मला म्हणायचं नाही. एक चहावाला उभ्या महाराष्ट्रामध्ये येवले चहा म्हणून प्रसिद्ध होतो असं मला म्हणायचं होतं. येवले चहा आहे की नाही? खरं सांगा तो येवले चहावाला कोणी अजून मी पाहिला सुद्धा नाही. तुम्ही पाहिला की नाही कोणच ठेव, म्हणजे मी येवले चहावालाही पाहिला नाही, येवले चहा सुद्धा पाहिलेला नाही अजून. हे ध्यानात ठेवा, कोण आहे कोणाच ठेव. पण नक्की त्याचा जे स्टॉलची सुरुवात असेल ते किती शून्यातून असेल. पण आज महाराष्ट्र व्यापलाय की नाही, ज्या त्या आपण मोठ्या मोठ्या शहरात जातो त्या ठिकाणी अमृततुल्य येवले चहा. एकच छोटासा माणूस प्रयत्न करून प्रारब्धाची जोड मिळाल्यावर असं होतं. तुम्हाला अजून एक उदाहरण सांगून जातो. एक माणूस आत्महत्या करायला मुंबईच्या खाडीवर गेला, कोणातरी नदीच्या खाडीवर गेला, नदीवर गेला, आत्महत्या करू लागला. कर्जबाजारी झाला म्हणून आत्महत्या करत होता. आणि त्या माणसाला त्याच नदीच्या पुलावर एक बाई एका पातेल्यात पिठलं शब्द आहे तुमच्याकडे भाऊ अजून का? पिठलं ते नाही का, बाजरीचं पीठ काढून करतात ते, मग कशात असतं तुमच्याकडे? डाळीच्या पिठाचं. ठीक ठीक ठीक. त्या डाळीच्या पिठाचं आपलं पिठलं एका पातेल्यात घेतलं होतं आणि एका टोपलीमध्ये 5-25 भाकरी होत्या. ती एक भाकर उचलायची, त्याच्यावर एक पळी ते पिठलं टाकायची आणि 2-2 रुपयाला विकायची. कुठं? एका पुलावर. आणि आत्महत्या करणाऱ्या त्या माणसानं पाहिलं आणि त्याच्या डोक्यात नुसती कल्पना सुचली, ह्या बाईजवळ असून भांडवल किती आहे, पण एवढ्या भांडवलावर ती बाई जर जगू शकते मग मला झालंय काय? मग त्यानं त्याच बाईच्या शेजारी एका पातेल्यात पिठलं, एका टोपलीत भाकरी घेतल्या आणि व्यवसाय चालू केला. पुढं त्याच व्यक्तीच्या, भारतभर तर सोडून द्या पण भारताच्या बाहेर सुद्धा हॉटेल तयार झाल्या त्याच व्यक्तीच्या. आणि त्या व्यक्तीचं नाव आहे विठ्ठल कामत. त्या व्यक्तीचं नाव काय आहे? विठ्ठल कामत. प्रयत्न केले, प्रारब्धानं जोड दिली, सहज माणसाला मिळतं. आणि एक वाक्य बोलू का? अन्न मान धन हे तो प्रारब्ध आहे. अन्न मान आणि धन तुम्ही किती प्रयत्न करा, तुमच्या प्रारब्धात नसेल तर तुम्हाला मिळणार नाही. ध्यानात ठेवा. असं किती वेळेला तरी तुम्हाला अनुभवाला येत असेल की डब्बा सोबत असतो पण प्रारब्ध उघडून खाऊ देत नाही. बरोबर शास्त्रीजी? डबा सोबत असतो पण प्रारब्ध माणसाला उघडून खाऊ सुद्धा देत नाही. कारण ह्या तिन्ही गोष्टी प्रारब्धावर अवलंबून आहेत. हा प्रयत्नाची वाद जरूर पाहिजे. कारण वारकरी संप्रदाय केवळ प्रारब्धवाद सांगून समाज निष्क्रिय बनवत नाही. अभ्यासाचे सांग कार्यसिद्धी हा प्रयत्नवाद सांगणारा संप्रदाय आहे. पण वारकरी संप्रदायाचे वैशिष्ट्य खूप गोडगोड आहेत दादा. हा वारकरी संप्रदाय प्रारब्धवाद समाजाला आळशी बनवण्याकरता सांगत नाही, पण प्रयत्न करूनही जेव्हा त्याला यश मिळत नाही त्या काळात समाधानी कसं राहायचं याच्याकरता लावून दिलेली संगती म्हणजे प्रारब्ध आहे. असं माझं अल्पस चिंतन आहे महाराज, अल्पस चिंतन आहे. वारकरी संप्रदाय निष्काम बनवतो, वारकरी संप्रदाय निष्क्रिय नाही बनवत. सध्या निष्कामतेच्या नावावर माणसं निष्क्रिय होत चालली. ध्यानात ठेवा, वारकरी संप्रदाय निष्क्रिय नाही बनवत, निष्काम बनवतो. चला मुद्दा सांगत होतो, प्रारब्धवशात माणसाला हे सगळं मिळत असतं. मला वाटतं मिळत असतं हे म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. मिळालेलंच आहे. आपण तिन्ही शब्द घेऊ, अन्न घेऊ, मान घेऊ आणि धन घेऊ.
अन्नाचा विचार करू, अन्नाचा विचार करू, म्हणजे अण्णांचा नाही, अन्नाचा विचार करू. भाऊ तुमचं वय काय होतं? तुमचं 45 वर्षाचं तुमचं वय. ह्या 45 वर्षात, 45 जाऊ द्या, ह्या 20 वर्षात अमक्या अमक्या गावात माणसाला खायला न भेटलं म्हणून तो मेला असं तुमच्या ऐकिवात आहे का? नाही. सध्या खाण्या वाचून माणसं मरत नाहीत, सध्या माणसं खाऊन खाऊन मरतात. लगेच माझ्याकडे पाहिलं पाहिजे असं काही नाही, हे ध्यानात ठेवा. खाण्या वाचून कोण मरत? म्हणजे प्रत्येकाला एक आहे, कोणाला रुखी सुखी आहे तर कोणाला मालपोहा आहे, कोणाला नुसती तेल चटणी आहे तर कोणाला पंचपक्वान नाही, पण अन्न नाही असा एकही माणूस नाही. आहे का नाही? अन्न आहे. चला अन्न झाला, पुढचं घ्या. अन्न मान. मान कोणाला नाही? महाराज प्रत्येकाला मान आहे, प्रत्येकाला. आमच्या इकडे लग्न असतं ना, लग्न तेव्हा नवरदेव नवरीच्या पाठीमाग एक माणूस तलवार घेऊन उभा असतो. आता तलवारवर चाकूर आले, त्याला एक लिंबू लावलेला असतं. तो कोण असतो पण उभा? तुमच्याकडे असतो का? हे सांगा. कोण असतो? मामा असतो. तो मामा पाठीमाग का बरं उभा असतो? खरं तर याला शास्त्रीय आधार काहीच नाही, पण याला ऐतिहासिक संगती आहे की जुन्या काळामध्ये नवरदेव नवरी असे सजवलेले असले की लुटारू यायचे, नवरदेव नवरीला उचलून न्यायचे. मग तो मामा म्हणायचा, ताई काळजी करू नको, माझ्या भाचीला कोण हात लावतो मी पाहतो. म्हणून तो मामा तलवार घेऊन आपल्या भाच्याचे किंवा आपल्या भाचीचं संरक्षण करण्याकरता उभा असायचा. पण आता लुटारू संपले, पण मामा जाग्यावरच आहे अजून. मामा पाठीमागे तलवार घेऊन उभा असतो. मला सांगा, त्या दिवशी मामाला मान नाही काय? आहे. पण मी बऱ्याच लग्नात पाहिलं तो मामा उचलूनच आणावा लागतो. तो मामा कसा आणावा लागतो? उचलून आणावा लागतो. 2 जणांच्या खांद्यावर हात टाकतो, त्याला उभं राहता येतं, असं असतं ते. पण असलेला सुद्धा त्या दिवशी काय आहे? मान आहे की कमी आहे? जास्त आहे, पण मान प्रत्येकाला आहे. नवरदेव जेव्हा फिरून येतो, शेवंती म्हणतात, काय बघा त्याला वरधावा म्हणतात. ते लग्नाच्या आधी जेव्हा नवरदेवाची मिरवणूक निघत नाही का गाढवावर, आपलं घोड्यावर, वाक्य तोंडलाच येते, त्या नाही का गाढवाला फिरत गाडी घोड्यावर, आपलं नाही हो, काय कसं हो, हा नवरदेवाला घोड्यावरून फिरवतात असं, त्याला फिरून आणलं जात. बरोबर. आणि त्याला फिरून आणल्यानंतर त्याला ओवाळण्याकरता एक बाई पुढे असते. आमच्याकडे तो मान आत्याला आहे. आत्याला माहिती आहे? आत्या म्हणजे वडिलाची भाऊजाई. जागे तुम्ही, धन्यवाद. म्हणजे त्या प्रसंगाला तिला तिथं काय आहे? मान आहे. मामाला तिथे मान. मान कोणाला नाही? हा, ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार मान कमी जास्त आहे. म्हणून दुसऱ्याचा मान कधी पाहून जळू नका. का जळू नका? संगती. म्हणून संत वाङ्मयाने सांगितलं, रुसावे फुगावे आपुले आवरी. ते आमच्या मागचं, आणि तिथं कस काय? माझ्यासमोर भीक मागत होतं, तिथे कस काय? अरे तिथं कस काय डोक्यात आणायचंच नाही. त्याचं प्रारब्ध अनुकूल आहे, ध्यानात ठेवायचं. तुझं प्रारब्ध ताक पिऊन हिवरा खाली झोपले, त्याला तो काय करेल? ध्यानात ठेवा. अन्न आहे, मान आहे. आता तिसरा मुद्दा काय? धन. तिसरा मुद्दा काय आहे? धन. हो, तुमचं नाव काय? तुमचं राजेंद्र भाऊ. गाव कोणतं तुमचं? शेलटे. त्या गावात तुमचं घर आहे? घरामध्ये भांडे कुंडे, कपडे लते, राजू माझ्याशी बोला तुम्ही. टीव्ही, मिक्सर, कपाट, कपाटात पैसे. मोठ्याने सांगू नका आणि खोटाही बोलू नका तुम्ही देवाच्या दारात, ते ध्यानात ठेवा. राजू असं कसं असं शक्यच नाही. कमी असतील. आता पाटलाच्या कपाटात कोटी ना असतील, पण आपल्याकडे 100 तरी पैसे आहेत. महाराज पैसेच नसते राजू भाऊ, तुम्ही इथपर्यंत सुद्धा येऊ शकले नसते. ध्यानात ठेवा. पैसा आहे, अन्न आहे, मान आहे, धन आहे. प्रारब्धाच्या ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार ज्याला त्याला मिळतच. कुठे? संसारात. आणि मग मला सांगा, हे जर जसं
जे विक्रमगडच्या बाजारपेठेत भेटतं तेच काश्मीरून आणण्यामध्ये काय आहे? मूर्खपणा आहे. मग हे अन्न मान धन आम्हाला प्रारब्धवशात संसारात जर भेटतच असेल तर ते देवाजवळ जाऊन परमार्थात जाऊन मागण्यात काय शहाणपणा आहे मला सांगा. विठ्ठला विठ्ठला. आपलं मागणं कसं आहे? आपलं मागणं अज्ञान मूलक आहे. आता त्याला संतांचा विचार करू, त्यांचं मागणं कसं आदर्श मूलक आहे? त्याचं एक कारण आहे, संसारातलं संत काहीच मागत नाही. उलट देवाला म्हणतात, न वाढो संतान, न मिळो खावया, न वाढो संतान, परिहा नारायण कृपा करो, परिहा नारायण कृपा करो, परिहा नारायण कृपा करो, परिहा नारायण. न मिळो खावया, न वाढो संतान, परिहा नारायण कृपा करो, परिहा नारायण कृपा करो. न वाढो संतान, परिहा नारायण कृपा करो, परिहा नारायण कृपा करो. देवाई खायला नाही भेटलं तरी चालेल, मुलं लेकर बाळ वाढले नाही तरी चालेल, फक्त तुझी काय झाली पाहिजे? कृपा झाली पाहिजे. काय संतांनी आपल्याला शिकवण घालून दिली देवा, पण संतांच्या शिकवणीच्या बाबतीत आम्ही एवढे करंटे झालो. मला तुकाराम महाराजांचं एक चरण आठवतं, समर्थाचे पोटी आम्ही जन्मलो करंटी. अशी स्थिती आहे. जे संसारात मिळतं तेच देवाजवळ मागतो. तुकाराम महाराजाचं अजून एक प्रमाण आठवलं म्हणून सांगतो. कल्पतरू झाला देता. जीवाचं मागणं कसं आहे पहा. देणारा कोण झाला? कल्पतरू. कल्पतरूची काय वैशिष्ट्य आहे? कल्पतरू खाली आणि फळे येते मागितली. कल्पतरू कामधेनू चिंतामणी काय करतात? आवडीची धनी पुरविते. अजून एक कल्पतरूचं वैशिष्ट्य तुकाराम महाराजांनी सांगितलं. काय काय माणसं दातृत्वान असतात पण सगळ्याला देत नाहीत. कल्पतरूचं तसं नाही. झाड कल्पतरू न करी याचकी अभेरू. तो कोण्याच याचकाचा अभेर करत नाही. आणि असा कल्पतरू देणारा झाला म्हटले तुकोबर आहे. कल्पतरू झाला देता. आणि तिथे मागतो काय? तिथे पोटाचा मागता, तिथं पोटा करता मागतो. हे अज्ञानाच आहे. मग काय मागितलं पाहिजे? जे प्रयत्नानं मिळत नाही, जे प्रारब्धानं मिळत नाही. आणि महाराज प्रयत्न साध्य मागायचं नाही, प्रारब्ध साध्य मागायचं नाही. मग काय मागायचं? शब्द लय गोड आहे, अति गोड आहे. आणि या शब्दाची संगती मी दुसऱ्या चरणात गेल्यावर करणार आहे, संगती लावणार आहे. फक्त सूत्र ऐका. जीवनामध्ये काही गोष्टी प्रारब्ध प्राप्त असतात, प्रारब्ध साध्य आहेत. काही गोष्टी प्रयत्न साध्य आहेत, काही प्रयत्नाने प्रारब्ध साध्य आहेत. पण जगात अशा काही गोष्टी आहेत त्या फक्त कृपा साध्य आहेत. हे ध्यानात ठेवा. कृपेशिवाय ते मिळत नाही. मला सांगा, ज्ञानोबारांनी रेडा बोलवला का नाही? पाठीमागचे ज्ञानोबारांनी रेडा बोलवला की नाही? मला वाटलं श्याम मानवचं कोणी व्याख्यान ऐकून आलेलं आहे का? काय तपासून घ्या. ज्ञानोबारांनी रेडा बोलवला. संगती काय लावली ज्ञानोबारांच्या त्या बोलण्याची? होता कृपा तुमची पशु बोले वेद, निर्जीव चाले भिंते महिमा गाद. होता कृपा. कृपा शब्द ऐका. मला सांगा, ज्ञानोबारांची कृपा कोणावर झाली? रेड्यावर झाली. तो रेडा कोणत्या विद्यापीठात गेला असता तर त्याला वेद बोलता आला असता? नाही. त्यानं किती ट्युशन लावले असते तर त्याला वेद बोलता आला असता? म्हणजे किती प्रयत्न केले असते तरी रेडा वेद बोलू शकला नसता. त्यानं किती प्रयत्न प्रारब्ध त्याचं जबर झालं असतं तरी प्रारब्धाने सुद्धा तो जाऊन नसता शकला. त्याच्या नशिबातच ते नाही. पण संतांची कृपा झाली, काहीही शक्य. ध्यानात ठेवा. मग जीवनामध्ये काही गोष्टी प्रयत्न साध्य, काही प्रारब्ध साध्य, काही मात्र कृपा साध्य. देवाजवळ प्रारब्ध आणि प्रयत्न साध्य मागू नये. देवाजवळ काय मागावं? देवाजवळ कृपा साध्य मागावं. जरा मला स्पष्ट करा, थोडं जड होतं हे, सोपं करतो. मगाचंच उदाहरण परत एकदा
एकदा घेतो. जे विक्रमगडला मिळतं ते काश्मीरहून आणू नये, जे विक्रमगडला मिळत नाही ते काश्मीर मधून आणावं. म्हणजे जे संसारात मिळतं ते देवाजवळ मागू नये. मग काय, जे संसारात मिळत नाही ते देवाजवळ मागावं. आता महाराज एकच सांगा, संसारात काय मिळत नाही? एक सांगू का तुम्हाला, खोटं वाटत पण वस्तुस्थिती आहे. संसारात सगळं मिळतं पण शुद्ध प्रेम मिळत नाही. विठाला विठाला महाराज तुम्हाला एवढीशी सुद्धा बायको नाही म्हणून म्हणत असतात तुम्हाला बायको नाही, लेकरं बाळ नाही. आता बायकोत नाही तर लेकरं बाळ संबंध तुम्ही. मला एकही लेकरू नाही पण मला लय लेकर आहे. मला एकही नाही पण मला भरपूर आहे. जाऊ द्या, ती संगती नंतर लावतो. तुम्हाला एक परिवार नाही महाराज, पाठीपोटी नाही कोणी, निर्विसर्जन संता. महाराज आम्हाला मिळतं ना, पण पाक्याची माय मला किती जीव लावती, किती जीव लावती. अय भ्रमात राहू नका, ते निर नाही. ते कसं आहे, वैकुंठवासी धोंडा महाराजांच्या वाक्यात सांगतो ते प्रेम कसं आहे. एक बाई नवऱ्याला म्हणू लागली, धने माझं की नाही तुमच्यावर फारच प्रेम. धने ऐकताय ना, धोंडा महाराजांची ट्युनिंग अशी होती है ना बाबा. मी त्यांचे एक रेकॉर्ड ऐकले, त्याच्यातलं हे मुद्दा आहे. धने ऐकताय ना, माझं तुमच्यावर फारच प्रेम. धने ऐका ना, माझं तुमच्यावर फारच प्रेम. धने ऐकता ना, माझं तुमच्यावर फार प्रेम आहे. तेवढे भांडे घासून टाकता का? धुंडा महाराज म्हणायचे, काडीला तुझ्या असल्या प्रेमाला विठाला महाराज एक आहे. काय दिसत तस म्हणून जग फसत. आता म्हणजे आता तो त्या एसटी महामंडळाचा दोष नाही बरं नको, हे आपल्या भारतीयांच्या वृत्तीचा दोष आहे. शिवशाही आल्या, शिवशाही. शिवशाही जेव्हा एसटी महामंडळामध्ये अवतरली तेव्हा काय वाटायचं, वाल्व जेव्हा अवतरली शिवनेरी तेव्हा कसं वाटायचं, नुसती एसटी पाहून आत घुसावं असं वाटत होत. पण आत गेल्यावर एकही शीट नीट नाही, एकही नीट नाही. दिसत तस नसत. एका नवऱ्यानं बायकोला फोन केला, अगं काय करतेस तू? तेव्हा मी आता स्वयंपाकाला लागणार आहे. बरं झालं तुमचा फोन आला. नाही मग स्वयंपाकाला काय करणार आहेस तू? तुम्ही सांगा ना, तुम्ही म्हणाल ते करते. मग भजे तळाच नाही होत, तेलकटाना त्रास होतो का? आवाज किती बसलाय? माझं नाही म्हणत, मी त्याचं म्हणतोय सध्या. आवाज किती बसलाय? मग कारल्याची भाजी कर. ते बारका खात नाही, मग त्याला दुसरं काय करत बसू मी? तो म्हणला मग बटाट्याची भाजी कर. अहो तसं नाही, 3 मीटर पुरते का आता कापड शर्टाला? लक्ष द्या ना थोडस, काही मागता तुम्ही खायला. जाऊ मग आज पुरणपोळीच कर. कालच पोट बिघडलं होतं ना तुमचं. तो म्हणला मग वाटाण्याची भाजी कर. तुमचं तर काही असतं, आता कुठंच वाटाणे आणायला. तो म्हणला मग पिठलं भाकरी कर. ती म्हणली आता कधी पिठलं भाकर, आज दिवस कोणता आहे, काय कोणता आहे, पिठलं भाकर असते का? मग नवरा म्हणला तू करते काय? ती म्हणली तुम्ही म्हणाल ते करते. तुम्ही एवढ्या मोकळ्या मनाने हसण्याची 2 कारण आहेत. ह्या माता मौल्या म्हणत असतील, ह्याला कसं काय कळालं आमच्या, आणि तुमच्या लक्षात येईल आमच्या घरची अशी, तुम्हाला कसं कळालं? विठाला फक्त लेबलचं प्रेम आहे, वास्तव नाही. जाऊ द्या, खरं तर माझ्यासारख्या कीर्तनकारांनी बायकोचं मुलांचं काय प्रेम सांगावं. माझ्यासारखे एक आदर्श प्रेम सांगतो. खरं सांगा, तुम्ही आतापर्यंतच्या कीर्तनात ऐकले की जगात सर्वात मोठं प्रेम आईचं आहे की नाही? आणि आहे खरंच. जगदंत पाती जगताच्या मर्यादेमध्ये आईचंच प्रेम श्रेष्ठ आहे, पण परमार्थात आल्यावर ते सुद्धा कुचक आहे. विठ्ठला विठ्ठला. संसारातलं प्रेम जर उच्च कोटीचं प्रेम तुम्हाला पाहिजे असेल तर आईचंच आहे. कुठं पण संसारात. म्हणजे काय असतं, कोणत्याही देशाची एक मर्यादा असते, कोणत्याही क्षेत्राची काय असते, मर्यादा आहे. म्हणून जो महाराष्ट्रामध्ये टॉपर म्हणून निवडून आला, आपलं पास झाला, तो
कदाचित त्याच्यापेक्षा जास्त मार्काचा उत्तराखंडामध्ये असू शकतो, राजस्थानात असू शकतो, आसाम मध्ये असू शकतो. त्याची ती काय आहे? मर्यादा आहे. आणि एक असतोच महाराज, एका क्षेत्रातला उत्कृष्ट दुसऱ्या क्षेत्रात उत्कृष्ट ठरू शकत नाही. म्हणून एक शब्द तुम्हाला माहितीये का? नालायक. नालायक शब्द माहितीये? खरं तर नालायक शब्दाची शब्दशक्ती आपण फार खालवून टाकली, पण नालायक शब्दाचा अर्थ एवढा काही वाईट नाही. नालायक शब्दाचा अर्थ काय? ना लायक. ना लायक, ज्याची योग्यता नाही असा. जगात प्रत्येक माणूस नालायक आहे, कोणत्या ना कोणत्या बाबतीत. लता मंगेशकर नालायक आहे. लता मंगेशकर नालायक आहे. क्रिकेट खेळता येतं का लता दिदींना? नाही. म्हणजे क्रिकेटच्या बाबतीत ती काय आहे? नालायक आहे. सचिन तेंडुलकर नालायक माणूस आहे. गाण्याच्या बाबतीत गाता येतं का? नाही. तसा मी क्रिकेटच्या बाबतीत लायक नाही. मराठी भाषा फारच गमतीशीर आहे. ना लायक म्हटलं की झोमत, आणि लायक नाही म्हटलं की बरं वाटतं. बरं, अर्थात काय फरक आहे सांगा? काल मला सहज कल्पना सुचली बाबा. मग ते गवळण वाचत होतो. गोवर्धन उचलिला ब किती वेळा आला? 3-4 वेळा आला. आता पहा, ब जर एकटा आला, ब म्हणजे निकृष्ट, आणि ब दर्जा म्हणतो की नाही. नुसतं एक ब आला तर निकृष्ट, आणि तोच ब ब ब 2दा-3दा आला की उत्कृष्ट. विठ्ठला विठ्ठला. मुद्दा सांगत होतो. मुद्दा काय आहे आपला? म्हणजे क्रिकेटाच्या क्षेत्रामध्ये देवताचे सचिन तेंडुलकर, वादच नाही. पण गायनाच्या क्षेत्रात तो कमी आहे. लता दीदी गायनाच्या क्षेत्रात श्रेष्ठच आहे, पण क्रिकेटच्या क्षेत्रात कमी आहे, कुछ कमी आहे. तसं आईचं प्रेम संसारात श्रेष्ठच आहे, पण परमार्थात कुछ कमी आहे. विठ्ठला विठ्ठला. 2 प्रमाण देऊन जातो. एका ठिकाणी देवाच्या प्रेमाची तुलना तुकोबाऱ्याने केली, आणि एका ठिकाणी संतांच्या प्रेमाची तुलना केली. केले उपकार सांगू काय, उपकार सांगू पापण करी ऐसे माय, आपण ऐसे कर्मेच्या पाय, कर्मे
केले उपकार काय सांगू, बाप न करी आणि आईशी माई न करी. म्हणजे संतांच्या प्रेमापुढे आईचं प्रेम काय पडलं दादा, कमी पडलं. पण देवाचं प्रेम त्यालाही तुलना केली तुकाराम महाराजांनी. मनासारखे न होता बाळकासे मारे माता, तैसा नवे देवराम, तैसा नवे देवराम. मनासारखे न होता बाळकासे मारे माता, तैसा नवे देवराम, तैसा नवे देवराम. मनासारखे न होता, मनासारखे न होता बाळकाचे मारे माता, मनासारखे न होता बाळकाचे मारे माता, बाळकाचे मारे मोठा मारे माता. तैसा नवे देवराम, तैसा नवे देवराम. मनासारखे न होता बाळकाचे मारे माता, मनासारखे न होता बाळकाचे मारे माता, बाळकाचे मारे माता, मारे माता. तैसा नवे देवराम, तैसा नवे देवराम, तैसा नवे देवराम, तैसा नवे देवराम. कसला नाही माझा देव. म्हणे आई काय करते, मनासारखे न होता आणि बाळकाशी मारे माता. मनासारखं नाही झालं तर सख्य आई पोटच्या पोराला मारते. याला मी काय उदाहरण सांगत असतो, 2 मिनिटात सांगतो. त्या वाड्यामध्ये मी कधी चालेल नाही पण येत असतो. आता आम्ही ज्या भागात गेलो त्या भागात आम्हाला त्याची नाव, त्या गावाची नाव घ्यावी लागतात तर कळतं ना. ते शेतकऱ्याची भाषा तुम्हाला कळते न कळते कोणच ठाऊ. जसं वार आहे तसं उपनावं लागतं कीर्तन का आहे का नाही. वाड्यामध्ये घर आहे, त्या घरी मी कायम जात असतो. त्या बाईला 3 मुलं. मोठ्याचं नाव गणेश, दुसऱ्याचं नाव दिनेश आणि बारक्याचं नाव रमेश. नाव बरे का बदलायचे राजेश भाऊ? बरेच बदलायचे. मोठ्याचं परशे ठेवू का मग? बदलायचेच मला नाव ठेवावं लागते. बरे आपलं सोयीवर येत आहे ना, गणेश, दिनेश आणि रमेश. बरं मी जेव्हा जेव्हा त्या घरी जायचो तेव्हा 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 ते 3 पोरं माझ्यासोबत जेवायला असायचे. पण एका दिवशी गेलो मी तर गणेश होता, दिनेश होता पण रमेश नव्हता. मी सर त्याच्या आईला विचारलं, ताई रमेश दिसत नाही. म्हणे रम्या का, मेला ना गेल्या वर्षी. म्हटलं त्याची आई, रम्या गेल्या वर्षी मेला. हे ऐकून मला कसं तरी झालं. एखादी आई जेव्हा आपल्या पोराची मरण वार्ता सांगते तेव्हा ऐकून कसं वाटतं सांगा. तिला काही वाटत नव्हतं पण मलाच कसं तरी झालं. वाढलं तेवढं खाल्लं महाराज. आणि मी म्हणलं ती ठरलेली वाक्य आपली, इथं कोण राहायला आले, ठरलेली वाक्य आपली ती आहे ना. आज 2 आहेत, उद्या आपल्यालाही जायचंच आहे. जोपर्यंत तो आपला होता तोपर्यंत आपला. देवाला आवडला नेला. तुम्ही ठरलेली सगळी वाक्य म्हणत होतो पण त्या आईच्या चेहऱ्यावर काहीच परिणाम काय नाही. मेला गेला महाराज काय अडचण नाही आपल्याला. मी त्या बाईचा निरोप घेतला आणि बाहेर येतो ना येतो तेवढ्यात रमेश गाडी उभी करत होता. जय हरी महाराज कधी आले. म्हणजे आई म्हणे रम्या मेला. रमेश दारामध्ये जिवंत आला लगेच. मी रमेशचा हात पकडला, मला राहवलं. मी हाताला धरून त्याच्या आईकडे नेलं, ताई रमेश जिवंत असो तर मेला कस काय म्हणता. म्हणे महाराज तुमचं असेल, माझा रम्या गेल्या वर्षीच मेला. मला असं का म्हणतात आहे. म्हणे महाराज गेल्या वर्षी याचं लग्न झालं. मग लग्न झालं तसं माझं ऐकत नाही, मलाही किंमत देत नाही. यांचं ऐकत नाही, त्यांनाही किंमत देत नाही. तिचंच ऐकून तिलाच किंमत देतो. कोणाला रे? वा वा काय अभ्यास आहे पोरांचा.
तिच ऐकतो. ते आमच्या मराठवाड्यात म्हणे वा तुमच्याकडे कोणी कोणास ठाऊक हे दोडका लावला ना नंतर दोडक्याचा वेल दोडका हा ते मशीन होंगू द्यावं लागत नाही. कारण त्या दोडक्याचा मशीने वास घेतला की दोडका कडू होतो. हा ना दोडका गोडच असतो पण मशीन एकदा त्याचा वास घेतला की दोडका कडू होतो. अहो खरं आहे लग्नाच्या आधी दोडका गोडच असतो. आता लक्षात आलं काय किंवा तुमच्या चला आता तरी आलं हे माझं भाग्य सोडून द्या. मनासारखे न होता बाळकासे मारी माता मनासारखं झालं नाही तर आई सुद्धा प्रेमाचे कमतरता. आणि मला वाटतं उदाहरण छाटछट आईचं दिलंच नाही. जगद्गुरु तुकोबारांनी बाळकडे डायरेक्ट देवाच्या मायचं उदाहरण दिलंय. देव 2 मिनिटात गोपाळ चेंडू फळी खेळत होते. विटे दांडू चेंडू लगोरी नाना परी विटो दांडू चेंडू लगोरी नाना परी चेंडू लगोरी नाना परी खेळ मांडी येना खेळ मांडी येना खेळ मांडी येना यमुनेच्या तीरी खेळ मांडी येना खेळ मांडी येना खेळ मांडी येना यमुनेच्या तीरी गाई गोपाळ हो गाई गोपाळ सवंगडे बना 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 गाई गोपाळ हो गाई गोपाळ सवंगडे बना गाय 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 गोपाळ सवंगडे बना सवंगडे बना सवंगडे बना. खेळू लागले गोपाळ तर ते उद्या खेळायला पाहिजे पण आजच खेळू थोडस चेंडू फळी. आणि देवानं असा चेंडू उंच मारला आणि चेंडू यमुनाच्या डोहात पडला. गोपाळ म्हणले काना आम्हाला बाकी माहित नाही आमचा चेंडू आम्हाला पाहिजे. आणि देवाला पाहिजेच होतं. चेंडूवाच्या मिसे काळया नाथावा महाराज म्हणतात निमित्त होतं चेंडूचं पण काम काय करायचं होतं देवाला हनन करायचं होतं त्या काळ्याचं. देवानं चेंडू असं वेगातली उडी टाकली कृष्णाने आणि उडी टाकल्याबरोबर गोपाळ पळत आले आणि यशोदेला म्हणू लागले यशोदे तुझा काना यमुना डोही बुडाला यशोदे तुझा काना काही दिवसांचा आवाज मला येत नाही जास्त तिने माहिती थोडा थोडा आवाज वाढवा. यशोदे तुझा काना यमुना डोही बुडाला यशोदे तुझा काना यमुना डोही बुडाला डोही बुडाला डोही बुडाला ना डोही बुडाला डोही बुडाला डोही बुडाला ना डोही
का म्हणलो पाटील, मला वारकरी भजनाचा एक संदेश द्यायचा याच्या माध्यमातून. काय अभंग करू ना बरे, पण तेवढा तुकडा टाकला ना, डोई बुडाला डोई बुडाला डोई बुडाला ना बुडाला ना बुडाला ना, रसभंग होतो त्या चालीचा. त्या प्रकरणाचं काय होतो, रसभंग होतो. महाराज तुम्हाला सांगतो, शब्दाच्या उच्चाराचा रिदम जरी बदलला तर रसभंग होतो, ताल बदलला तरी रसभंग होतो, ठेका जरी बदलला ना एखाद्याने, रस कसा भंग होतो एक गवळण सगळ्यांना माहिती. आधी भजनी ठेक्यात म्हणू आणि ते दादऱ्यात म्हणू, मग त्या दोन्हीतला फरक तुमच्या लक्षात येईल की ठेका बदलल्यानंतर भजन कसं ठिल्लर होतं. नुसता ठेका बदलला तरी आधी भजनी ठेक्यात म्हणू. काय करावे हरीला बाई शादो रंगानं विठला, बाई शादो रंगानं विठला, रंगानं विठला, रंगानं विठला. आता बघा, आता याला ठेका दुसरा दादरा देऊया. आता कशी चालीचं बदलून जातो का. काय करावे हरीला बाई शादो रंगानं विठला, बाई शादो रंगानं विठला, विठला ग बाई शादो रंगानं विठला. चिल्लर झालं का नाही पाहिजे, नुसता ठेका बदललाय, चाल नाही बदलली. म्हणून जाणीवपूर्वक चाली म्हणा, कुठे येतात म्हणून म्हणू नये. अजून एक सांगतो तुम्हाला, आता शब्दाचा रिदम बदलला की ढंग कसा बदलतो. आपण लहानपण क्षेपक आहे बरं बाबा, पण लय गोडे, मला तेवढं आवडतं ते. ऋतला पाय काटा या आडवाटा, नंदाचा कारटा होता जोडीला, होता जोडीला म्हणून मी आले गोडीला, असा गोड बोलून तू काटा काढला ग बाई बाई बाई. एवढ्यानं त्या चालीचा ठण घालवला. माझा अधिकार नाही प्रल्हादजी शिंदेना बोलण्याचा, आता त्यांचा स्वभाव आहे त्यानुसार ठीक आहे. म्हणून किराणा घराणा आहे, बनारस घराणा आहे, तसं डोंबिवली घराणा आहे. आता ह्याच्या ऐवजी बघा, ते तेवढा तुकडाने टाकलं की बघा पाटील ती सात्विक होती का नाही. ठीक आहे. ऋतला पाय काटा या आडवाटा, नंदाचा कारटा होता जोडीला, होता जोडीला म्हणून मी आले गोडीला, असा गोड बोलून तू काटा काढला. ऋतला पाय काटा या आडवाटा, नंदाचा कारटा होता जोडीला. आता दुसरा, आता त्यांच्या लक्ष नंदाचा कारटा होता जोडीला, हे होता जोडीला म्हणून मी आले गोडीला, आता गोड बोलून तू काटा काढला ग बाई बाई. वंस वंस असा गोड बोलून तू काटा काढला ग बाई बाई. अजून एकदा चान्स तुम्हाला. असा गोड बोलून तू काटा काढला ग बाई बाई. मजा जाते त्याची. भजन करत असताना शब्दाचा आदर करावा, रसाचा आदर करावा, आणि सगळ्यात महत्वाचं सांगू का, संतांनी हे शब्द मनोरंजनाकरता लिहिले नाही, भावना निर्माण करण्याकरता लिहिले, याचं भान असावं. विठ्ठला विठ्ठला आपला पुढे जायला लागलाय. यशोदे तुझा काना, माझा पोरगा मेला, माझ्या पोरानं उडी टाकली. यशोदा अशी पळत आली, कुठे, यमुनेच्या डोहावर पळत आली, आणि आल्यानंतर कुठे बुडाला फक्त सांगा, आता जगायचं नाही. आणि उडी टाकण्याकरता पुढे गेली,
आणि यमुनेच्या डोहातलं ते पाणी पाहिलं. महाराज म्हणतात मागे सरे माय पाऊला पाऊली ती सुद्धा मागे सरकली. म्हणून माफी मागून बोलतो. तुम्ही म्हणाल आम्ही आतापर्यंत युट्यूबवर तर आई प्रेमाचा सागर हेच ऐकत आलो, पण ते बरोबर आहे. त्या क्षेत्रात बरोबर आहे. परमार्थाच्या क्षेत्रात आईचं प्रेम सुद्धा कुचकामी आहे. म्हणून या जगात सगळं मिळतं दादा, प्रेम मिळत नाही. आता गोळा बेरीज करतो आणि अभंगात प्रवेश करतो. जे इथलच्या बाजारपेठेत मिळतं ते काश्मीरहून आणण्यास स्वारस्य नाही, जे इथं मिळत नाही ते आणण्यास स्वारस्य आहे. तद्वत जे संसारात मिळतं ते देवाजवळ मागण्यास शहाणपणा नाही. मग जे संसारात मिळत नाही ते देवाजवळ मागावं. संसारात काय मिळत नाही? संसारात सगळं मिळतं, प्रेम मिळत नाही. म्हणून प्रेम सुख देई, प्रेम सुख प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. सगळ्या टाळकऱ्यांना विनंती आहे, एखादा टाळ कुठला तर मी भरून देईन, पण टाळ वाजवण्याची कसं नाही करत. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान, प्रेमाविन नाही समाधान. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. सगळे बोला प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. हे प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविन नाही समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविन नाही प्रेम समाधान. सुख देई, प्रेम 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 सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. म्हणून देवा मला काही नको, जे संसारात मिळत नाही ते पाहिजे. संसारात काय मिळत नाही? शुद्ध प्रेम मिळत नाही दादा. संसारात प्रेम जरी असलं तर ते गुणरहितम नाही, कामनारहितम नाही, अविच्छिन्नम नाही, प्रतिक्षण वर्धमान नाही, सूक्ष्मतरम नाही आणि अनुभव रूपम. जी प्रेमाची 6 लक्षणाने उंची नारदाने सांगितली ना, ते प्रेम संसारात मिळत नाही. आता हे 6 लक्षणं जरी सांगत बसलो तर आजचा तर वेळ पुरणारच नाही, उद्याचा वेळ पुरणार नाही. पण आपल्याला वेळेत सगळं उरकायचंय. अनंतबाबा मला आल्याला म्हटले महाराज दिंडी झालेली आहे, नंतर दीपोत्सव झालाय, लोक फार थकलेले आहेत आणि कीर्तन काही लय लांबू नका, आज 12:30च्या पुढे जाऊ नका म्हटले. पण आपल्याला वेळेत उरकायचे, बाकी काही मुद्दा आहे का? मला जगात आता देवा काही नको, अनेक नाही काही मागणे, सुख संपत्ती राज चाड धने, साकडे न पडे तुझ जेणे, तुझे भक्ती विना माय बापा. मला दुसरं काही नको, मला एक पाहिजे, प्रेम सुख पाहिजे, प्रेम सुख पाहिजे. का बरं? का प्रेम सुख पाहिजे? राहू दे ना, प्रेम नसलं तर काय होतं? म्हणे महाराज म्हणजे खरं सांगा देवा, प्रेमाविना नाही समाधान. प्रेम जर नसेल तर काय नाहीये त्यात? समाधान नाही. कोणती वस्तू पहा, संसाराचं क्षेत्र घ्या किंवा परमार्थाचं क्षेत्र घ्या, प्रेमा वाचून केलेला परमार्थ, प्रेमा वाचून केलेला संसार समाधान देत नाही दादा. म्हणून प्रेम रहित असणार दुर्योधनाचा मेवा गोड नाही लागला, प्रेमानं युक्त असणाऱ्या विदुराच्या कन्या गोड लागल्या हे ध्यानात ठेवा. आहे ना? इथे सगळ्यांना माहिती सांगून वेळ घाल विस्तार करत नाही. प्रेमाविना नाही समाधान. कल्पना करा, एका माणसाकडे पंगत आहे, त्याने जेवणाकरता काय केलं? गुलाबजाम, बासुंदी,
श्रीखंड, जिलेबी, मोतीचूर लाडू, एक पदार्थ तुमच्या मनावर कोणता करायचा सांगा फक्त. गांजाचे भजे सोडून काही सांगा. आहे ते मालपोहा मालपोहा करू. असे पंचपक्वानाचं जेवण केलंय. बसायला पाटे, पाटीला पाटे, ताटाला पाटे, चांदीचं ताटे, भाज्याची ताटे, उदबत्त्याचा घमघमाट आहे, असा जेवणाचा थाट आहे. असं जेवण आहे. आणि मालक म्हणतो गिळा गिळा, तुमच्या बापाच्या जन्मी भेटलो होता की गिळा. घाल नाही यांना, गिळला नाही, गिळा गिळा. यांना कधी भेटलं नव्हतं. खाली येणार, घाल समाधान देतं का ते जेवण? याच्या उलट साधी भाकरी आहे, नागलीची म्हणतोच. नागलीची भाकरी, साधी भाकरी आहे, चटणी आहे, पण वाढणारी बाई म्हणते महाराज काय करता आलं नाही हो मला गरिबीनं. एवढं गोड करून घ्या बरं, गोड करून घ्या बरं. किती जेवण जातं का? सगळे, पण ह्याच्यात काय नाहीये, ह्याच्यात प्रेम आहे. आणि त्याच्यात पंचपक्वान आहे, पण काय नाहीये, प्रेम नाहीये. प्रेमाविना नाही समाधान. माता मौल्यानं तुमच्या भावनेला स्पर्श करतो. मला सांगा, माहेरात गेल्यावर तुम्हाला एका तुमच्या भाऊजाईने 1 तोळ्याचा दागिना दिला. जरा मोठा करायचा का? बस जरा 1 तोळ्याचा. महाग खूप आहे हो. आणि त्यात पावसानं असं केलं. महाराज पावसानं तुम्हाला असं वाटतं की फक्त शेतकऱ्याला दुष्काळ आहे, पण पावसामुळे आम्ही बी अडचणीत आलोय सध्या. आता ते न सांगितलेलं बरं, इथे उत्तम शास्त्र पण इथं उत्तम माया असंच. 1 तोळ्याचा दागिना केला, भारी पैठणी घातली, नेसवली, सगळं केलं माहेरात, सगळं झालं. पण आई गेल्यानंतर बाई तुझं कसं चाललं हे आईनं पाठवून हात फिरून विचारलं नाही. माहेराला जाण्याचं समाधान लाभलं का? नाही. कारण काय? दागिना दिला असेल 40,000चा, साडी घेतली असेल 5,000ची, नेला भावानं गाडी पाठवली असेल, सोडायला भावानं गाडी पाठवली असेल, पण माहेरात गेले आणि आईनं पाठवून हात फिरून मला बाई तुझं कसं चाललंय हे विचारलं नाही. समाधान लाभत नाही. कारण काय? प्रेमाविना नाही समाधान. ते वैकुंठवासी जगन्नाथांना सांगायचे, संसारातलं प्रेम क्षयिष्णू आहे आणि परमार्थातलं प्रेम वर्धिष्णू आहे. संसारातलं प्रेम कमी कमी होत जातं आणि परमार्थातलं प्रेम वाढत जातं. वाढतं त्यालाच प्रेम म्हणतात. वाढतं त्याला काय म्हणतात? प्रेम. जे घडतं ते प्रेम नाहीच आहे, तो स्वार्थ आहे, ती आसक्ती आहे. म्हणून सध्या तुम्ही प्रेम प्रकरण हा शब्द डोक्यातून काढून टाका. पेपरच्या ज्या घटना वाचतात आणि प्रेम प्रकरण म्हणत जाऊ नका. याला शोभत नाही ते प्रेम प्रकरण. म्हणायचं ठरलं तर म्हणायचा वासना प्रकरण. हे काय आहेत? वासना प्रकरण आहेत. कारण प्रेमामध्ये दादा काय वेगळंच असतं. प्रेम वर्धिष्णू असतं. अण्णा कोड म्हणायचे. आता अण्णाच्या उंचीवर सांगायचे, अण्णाला त्या उंचीचे श्रोते होते. आता मी माझ्या उंचीवर सांगतो. नवीन लग्न झालं, सगळं उरकलं की नवरदेवाचे कान आतुरलेले असतात. काय ऐकण्याकरता? कोणाच्या तोंडातून? माहितीये तुम्हाला, तज्ञ तुम्ही त्याच्यातले. तिच्या तोंडातून नाव ऐकण्याकरता तत्पर असतात कान असे टवकारून. आणि मग ती चालल्याच्या होम झाला, सप्तपदी झाली, सगळा विधी झाला की मग ती मुलगी नाव घेते. कोणाचं? बामणाचं. कोण म्हणलं? बामणाचं नाही घेत, नवऱ्याचं नाव घेते ती. मग ते काहीच म्हणलं नाही, पण आम्हाला एवढं म्हणावं लागतं. आणि मग ती नाव घेते. महाराज ती नवीन नवीन असं नाव घेते. ते नाव कसं घेते याच्यावर तो आतुरलेला असतो. आणि मग ती नाव घ्यायला सुरुवात करते. घेऊ का एखादं? घेऊ का? घेऊ का? तिची फी वेगळी म्हणून तुम्हाला विचारतो. तुम्ही ह्या फी मध्ये ऐकून घ्या म्हणून तुम्हाला विचारतो. एक आहे हाऊ जरी तिकडे असला तर तुट्टी आम्हाला हीच आता. विरोधाचा मागे वेगळा अर्थ करू नका. मग ती नवीन नवीन नाव घेते. घेऊ? घेऊ का? राहू द्या, नंतर कधी घेऊ. घ्यायचं?
घेतोच मग ते नवीन नवीन नाव घेते. असं नाव असतं वाड्याला चालू झालं तर जवाहरला संपत. येत होते जात होते खिडकी वाट पाहत होते. ऐकताय ना? मला पक्क माहिती हे लई जीव लावून ऐकणार येत होते जात होते खिडकी वाट पाहत होते. खिडकीला 3 तारा आडकी त्याला घुंगर बारा. पान खाते तेरा तेरा घाम येतो झरा झरा. तिकडून आला व्यापारी त्यानं दिली सुपारी. सुपारी देते वाण्याला. हंडा घेते पाण्याला. पाणी आणते आडाचं. वाडा बांधते भिंगाचा. वाड्यात वाडे 7 वाडे. आतल्या वाड्यात पलंग. पलंगावर गादी. गादीवर उशी. उशीवर बशी. बशीवर कप. कपामध्ये घडी. घडीत वाजला एक. पांडुरंगाचं नाव घेते मी जोग महाराजाची लेख. कसं वाटलं? प्रेमानं घेतले. आता ह्याच्या ऐवजी जर नाव घेतलं ऐकायचं का दुसरं? सांगू बघा बरं. ऐका मग. जात होते हळदी कुंकाला बटन तुटलं बटव्याचं. ऐकताय ना? तुम्ही तर शूटिंग चालू केली. ते रेकॉर्ड करून घ्यायला लागलेले. तुम्ही रेकॉर्ड करा पण कृपा करून हे नाव घेऊ नका कुठं. काय करा काय अडचण जात होते हळदी कुंकाला बटन तुटलं बटव्याचं. ऐकताय ना? जात होते हळदी कुंकाला बटन तुटलं बटव्याचं. आणि काय नाव घ्यायचं त्या सटव्याचं म्हणले. अरे बस काम होतं बघितलं. प्रेमाविना नाही समाधान. प्रेमाविन भजन नाकाविन मोती. प्रेमाविन भजन नाकाविन मोती. प्रेमाविन भजन नाकाविन मोती. प्रेमाविन भजन नाकाविन मोती. भजनामध्ये जर प्रेम नसेल तर काय अर्थ आहे? नाक नसेल मोती घातला तर काय अर्थ आहे? आणि अर्थ न करता पोती वाचली तर काय अर्थ आहे? म्हणून संसारातही समाधान नाही, परमार्थातही समाधान नाही. म्हणून देवा प्रेमाविना नाही समाधान. म्हणून तुझ्या चरणाजवळ मागणे. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, मला प्रेम सुख दे, मला प्रेम सुख दे. खरं तर द्विरुक्ती आहे. आता द्विरुक्ती दोष कसा आहे ते कधी कधी केली जाते. तुमच्या समोर सांगण्याचं मी धाडस केलं असतं पण शास्त्री महाराजजवळ ते सांगण्याची गरजच नाही. आदरणीय शास्त्री जिथं बसलेले आहेत. फक्त इथं संगती लावतो पुढे जातो कारण आपली वेळ जवळजवळ संपलेली आहे. 8 तास घ्यावाच लागतील. आता संगती आहे का? दोनदा प्रेम सुख दे, प्रेम सुख दे असं का म्हटले? एक तर आदर आहे म्हणून, निश्चय आहे म्हणून, दृढता दाखवायची म्हणून. पण याच्या पेक्षा भक्तिशास्त्रातलं एक संगती आपल्याला गोड लावता येते.
काय प्रेम शब्दाला दुसरा अर्थ आहे भाव. तर प्रेमाचीच एक अवस्था म्हणजे भाव आहे. भक्ती रसायन ग्रंथकारांनी प्रेम नसतो प्रथम अवस्था भावरित्य विधीयते, प्रेमाच्या पहिल्या अवस्थेला भाव असं म्हणावं असं भक्तिशास्त्र म्हणतो. मग प्रश्न विचारला, प्रेम नसतो प्रथम अवस्था जर भाव आहे तर प्रेमाची परावस्था काय आहे? त्यांनी संग अर्थ कोड केला. प्रेम नसतो प्रथम अवस्था भावरित्य विधीयते, तसं प्रेम नसतो परावस्था भावरित्य विधीयते. त्यांनी सांगितलं प्रेमाची पहिली पायरी म्हणजे भावच आहे आणि प्रेमाची शेवटची पायरी म्हणजे भावच आहे. महाराज हाही भाव आहे तोही भाव आहे, दोन भावात फरक काय? गोडले गोड सांगितलं, संगतीने गोड दिली भक्तिशास्त्राने. भक्तिशास्त्राने संगती सांगितली, ज्या भावनेचा परिणाम साधकावर होतो ती प्रेमाची पहिली अवस्था आहे आणि ज्या भावनेचा परिणाम साध्यावर होतो ती प्रेमाची शेवटची अवस्था आहे. तुम्ही इथं का सांगितलं असं विचाराल, त्याची संगती लावून जातो. आधी प्रमाणे सांगतो, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, तुझे नाम गाऊ आता तुझे रंगी नाचो थाता. म्हणजे भज तुका प्रेमे नाचे गाय गाणियात विरुणी जाई. म्हणजे तुकाराम महाराजासारखा साधू भजनामध्ये नाचतो, ही प्रेमाची पहिली अवस्था आहे. कारण परिणाम कोणावर व्हायला लागलाय? साधकावर परिणाम आहे. पण नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेवाचं कीर्तन चालू आहे आणि देवाला नाचावं असं वाटतं, हा प्रेमाची शेवटची अवस्था आहे. आणि परिणाम कोणावर आहे? साध्यावर आहे. म्हणून साधकावर परिणाम प्रेमाची पहिली अवस्था आणि साध्यावर परिणाम ही प्रेमाची शेवटची अवस्था. म्हणजे तो प्रेम सुख दे याचा पहिला अर्थ आहे, आधी आमच्यावर परिणाम व्हावा असं प्रेम दे आणि नंतर त्या साधनेत एवढं प्रेम दे देवा तुझ्यावर परिणाम होईल एवढं प्रेम दे. अजून एक संगती लावून देतो. एकतर्फी प्रेम शब्द तुम्ही ऐकला असेल. एकतर्फी प्रेमातून आमकी आमकी घटना घडली. हे एकतर्फी प्रेम काय? गोचिडाला म्हैस आवडते पण म्हशीला नाही ना गोचिड आवडत. लक्षात आलं तर घ्या समजून, नाही तर नाही घेतलं तर काय हरकत नाही. गोचिडाला काय आवडतो? आवडते म्हैस आवडते पण म्हशीला काय आवडत नाही? गोचिड नाही आवडत. मग ते उच्च कोटीचं प्रेम नाही, त्या प्रेमाचं उदाहरण कुठंच नाही. तिला तरी प्रेमाचं दृष्टांत सांगण्याकरता का काय पाय पा दूध पवित्र आणि गोड पासे त्वचेची पदराड काय बरे ते अभेरोनी गोचिड अशुद्ध काय सेविते. याच्यात त्याचा धन्य अर्थ आहे त्या उदाहरणाचा. पण प्रेम कसं पाहिजे? जसं गाईला वासराचं आहे आणि वासराला गाईच आहे ना. नाना गायच रे डोंगरी चित्त बांधिले वत्से घरी. महाराज डोंगरामध्ये चरते पण तिचं लक्ष कुठं असतं? वासराकडे असतं. आणि वासरू घरी असतं पण लक्ष कुठं असतं? आईकडे असतं. पक्षीने आकाशात भरारी मारते पण तिचं लक्ष कुठं असतं? पिलावर असतं. आणि पिलाचं लक्ष कोणावर असतं? पक्षीणीवर असतं. हरणीचं लक्ष पाडसावर असतं आणि पाडसाचं लक्ष हरणीवर असतं. प्रभाते चारे यासी जाये प्रभाते चारे पक्षी प्रभाते चारे पक्षी प्रभाते चारे सांगतो. आवाज भंगभंग करते अचानक. अभंगाचा सरळ अर्थ सांगतो आणि थांबतो. म्हणे महाराज पण तुम्ही ऐकलंय का कधी शास्त्र? काय ज्ञान देवा तू कैवल्यम येथे शास्त्रेषु डिंडिमा ज्ञाने विनय के उपाय करीसी जितुके ती गुंपसी आधी की रुखी. तुम्ही ज्ञान सोडून जर अन्य काही कराल तर जास्त गुंताल. तुम्हाला माहिती ना महाराज काय म्हटले? पावनिया मनुष्यपण जो न साधेचे ब्रह्मज्ञान तो लांडा गर्दब जाण पुच्छे विनोदो पाई. माहित नाही तुम्हाला? मनुष्य देहेचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. म्हणून ज्ञाने नाही ना पशुभिस समान.
म्हणून बाबा ज्ञानहीन माणूस शोभत नाही. ज्ञानानं माणूस जास्त संसारात अडकतो. जीवनात ज्ञान पाहिजे. ज्ञान देवातो कैवल्यम इथे वेदांतेषु डिंडिमान इथे शास्त्रेषु डिंडिमान असं पंचदशी 2-3 ठिकाणी आले बाबा. असं शास्त्राने दौंडी पिटून सांगितलं ज्ञानी विना मोक्ष ना या सिद्धांत. आणि मग तुम्ही ते ज्ञान मागायच्या ऐवजी प्रेम का मागताय? अहो ज्ञान मागा. कारण एक सांगू का, ज्ञान सुद्धा संसारात मिळत नाही. कशावरून? महाराजांचं प्रमाण आहे, जरी हा हो कृपा करील नारायण तरीच हे ज्ञान ब्रह्म होय. ज्ञान मिळवा. महाराज म्हणजे मिळवलं असतं पण तेव्हा एक बोलू ज्ञान देतो का? चांगलं येते पण ते पण कसं दे? भक्ती प्रेमाविन ज्ञान नको. मग ते जरी दिलं तर भक्ती वाचून नको. का बरं नको? गुरुवारी फार गोड दृष्टांत द्यायचे. वैकुंठवासी विठ्ठल बाबा बोलले ज्ञान झालं तर वाईट आहे का? नाही. नुसती भक्ती प्रेम असलं तर वाईट आहे का? नाही. पण दोन्ही असल्यावर मजा काय? उदाहरण काय द्यायचे? गुलाबजाम केले. गुलाबजाम ऐकताय ना? गुलाबजाम ते मस्त बाजरीच्या पिठाचे केले. मग तुमच्याकडे कशाचे करतात? मस्त खवा आणला प्युअर जर्सीचा. नाही निदान म्हशीचा असा खवा आणला. सुंदर गुलाबजाम केले. गावरान तुपामध्ये तळले पण पाकात बुडवलेच नाही. तर कडू लागतील का? नाही लागणार. पण पाकात जर गोळे तर त्याची गोडी अधिक वाढेल. तद्वत आहे का? केवळ जीवनात ज्ञान झालं तर वाईट आहे का? नाही. पण ते प्रेमाच्या पाकात जर घोळलं तर त्याची गोडी अधिक आहे. दादा ध्यानात ठेवा. म्हणून धन्य जगात कोण आहे? एक उदाहरण सांगतो आणि विषय पूर्ण करतो. राहू दे आता बस झालं. ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ धन्य जगी तोची. म्हणजे कोण बरं? खरं तर धन्य जगी तोची एक प्रतिज्ञा वाक्य असं मला वाटतं. लक्ष आहे आणि बाकी सगळी लक्ष नाही. धन्य जगी तोची तुम्ही एवढं म्हणा. धन्य जगी तोची हरिरंगी नाचे. सुख दुःख समान सगळं जीवांचा कृपाळ धन्य जगी तोची. ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ धन्य जगी तोची. अशी संगती आपल्याला लावता येईल अभंगाची. कोण? ज्याच्या जीवनात ज्ञानी आहे भक्ती. केवळ ज्ञान नाही, केवळ भक्ती नाही, दोन्हीचं मिश्र पाहिजे. रामप्रभू वनात निघाले, सीता निघाली, पाठोपाठ लखनजी निघाले. खूप गोड उदाहरण आहे. वनामध्ये झाड दिसलं, झाडावर वेल चढलेली दिसली रामप्रभूला. खूप गोड आहे. रामप्रभू म्हणले सीते काय झाड भाग्यवान आहे का ते? म्हणजे कोणतं हो? म्हणजे हे समोर दिसतंय ते झाड भाग्यवान आहे. आणि का? त्याला अशी वेल भेटली ते कोणत्याच परिस्थितीत त्याला सोडायला तयार नाही. लक्षात आलं का पण तुमच्या? म्हणजे प्रभूला काय म्हणायचं होतं? मी किती भाग्यवान आहे, मला तुझ्यासारखी बायको मिळाली, ते कोण्याच परिस्थितीत सोडायला तयार नाही. सीता मुली नाही हो, तुमचं काहीतरी चुकतंय. ते झाड नाही धन्य, ते झाड नाही भाग्यवान, मग ती वेळ भाग्यवान आहे, तिला असं झाड मिळालं. महाराज पती पत्नीच्या प्रेमाचं आदर्श उदाहरण आहे बरं. हे उदाहरण घेऊन फक्त ही भूमिका डोक्यात ठेवून तुम्ही संसारात 2 दिवस वागून पहा. नाही तुमचा संसार सुखाचा झाला तर नाव बदलून टाकेल. पण तुम्हाला कौतुक करायचं माहीतच नाही आणि तुम्हाला प्रेमानं बोलायचं माहित नाही. तिनं जर स्वयंपाक वगैरे केला, हा आज भाजी चांगली झाली, एवढं म्हणायला काय होतं तुम्हाला? भाजी मीठच कमी पडलं, कुठंच कमी पडला, अशीच करते तू, तशीच करते तू. मग ते काय गिळायचं गिळ मुळीत येतो ना. संसारिकाने एवढं ब्रह्मचारीने एवढं बारीक संसारात सांगू नये ना. जाऊ दे आता सांगून गेलो त्याला मी काय. सीते काय झाड भाग्यवान आहे, त्याला वेळ मिळाली त्याला सोडत नाही. नाही हो, वेळ भाग्यवान आहे, तिला झाड मिळालं. लागले दोघांचे भांडण. आता पती पत्नीचे भांडण लागायला काहीच वेळ लागत नाही, कशावरही लागू शकतात. आमचे तात्या एक उदाहरण सांगत असतात. माझे गुरुजी पंडित तात्या कराडकर, ते सांगतात पती पत्नीचे भांडण लागायला काहीच लागत नाही. एक बाई सहज नवऱ्याला म्हणली, अहो तुम्हाला कळालं का? म्हणे काय? आपलं लग्न ज्या ब्राह्मणाने लावलं तो बामण मेला ना. म्हणजे काय? एवढंच म्हणली बाई. काय म्हणली? आपलं लग्न ज्याने लावलं तो ब्राह्मण का मेला. ती असं म्हटली आणि याच्या तोंडातून सहजच गेलं. कर्माचे फळ भोगणारच एक ना एक दिवस. एक बाई सहज नवऱ्याला म्हणजे, माय तुम्ही लय भोळेवर, तुम्हाला कोणी फसित आहे? तुम्ही फारच भोळे, तुम्हाला कोणी फसवतं? रोजच
म्हणायची एक दिवशी सहज याच्या तोंडातून गेलं, खरंच मी फार भोळा आहे, मला कोणी फसवतो, सुरुवात त्या बापाने केली म्हणजे नाही का सीते, झाड भाग्यवाने गप्पा, वेल भाग्यवाने, झाड भाग्यवाने. आता त्यांचं भांडण सोडवणारा कोण? लखन. लखन जय भैया खरं सांग, झाड भाग्यवान आहे की नाही? त्याला अशी वेल भेटली. भाऊजी तुम्ही यांच्याकडून बोलायचं नाही, माझ्याकडून बोलायचं नाही, ध्यान ठेवा. विना आश्रयन शोभनते पंडित वनिता लता, शास्त्र माहिती की नाही तुम्हाला? वेळ धन्य तिला झाड भेटलं. आता लक्ष्मणजी पडले पेचात, काय उत्तर द्यावं? झाड भाग्यवान म्हणतो वहिनी नाराज, आणि वेल भाग्यवान म्हणावं तर दादा नाराज. असा प्रश्न पडतो का नाही कधी कधी? पण हुशार माणसं मार्ग काढत असतात. त्याला एक उदाहरण आहे, लय गोड उदाहरण आहे. जंगलाचा राजा सिंह, त्याच्याकडे 3 मंत्री होते. एक होतो माकड, एक होती शेळी, एक होतो कोल्हा. ऐकले ना मंत्री? माकड, शेळी आणि कोल्हा. सिंह काहीतरी सडलेलं खाऊन आला, त्याच्या तोंडाचा वास येत होता. शेळीनं नाकाला पदर लावला. साहेब जरा किती घाण वास येतो, दात घासत जा. हे घ्या दंतकांती. कारण शेळी पतंजलीचे, हे घ्या दंतकांती. आता सिंह गरम डोक्याचा, माझ्या तोंडाचा वास येते मध्ये, त्याने शेळीला खाऊन टाकलं. आता खाली कोण कोण राहिले? माकड आणि कोल्हा. नंतर सिंहानं माकडाला विचार, का रे माकडा, माझ्या तोंडाचा वास येतो का? माकडाने विचार केला, येतो म्हणलं की बाबा खातो. मग माकड म्हणला, नाही नाही साहेब, तुमच्या तोंडाचा बिलकुल वास येत नाही. प्रत्येक साहेबाजवळ असं एक माकड असतच. ह्या माकडाने गावागावाचा विकास होऊ दिला नाही. साहेबाला वाटतं बचकेश्वर ते गणपतीचा रस्ता करा, पण माकड म्हणतो देवपूरचं मतदान कमी आहे. माकड लय अवघड माकड. जुन्या काळात साहेबाजवळ एक एक असायचं, आजकाल महाराजाजवळ बी एक एक असते. लय अवघड ते अवघडायचं. नाही नाही साहेब, तुमच्या तोंडाचा वास येत नाही. आता सिंह गरम डोक्याचा, आणि आधी सडका खाल्ल्या शेळी खाली नाही म्हणतो, खोटं बोलतो, चापलूशी करतो. ते माकडे खाल्लं. आता खाली कोण राहिले? बोला की बोला. मग सिंहानं कोल्ह्याला विचारलं, का रे कोल्ह्या, तोंडाचा वास येतो का? कोल्हा म्हटलं, येतो म्हणलं तरी खातो, नाही म्हणलं तरी खातो. पण कोल्हा लय हुशार, ते बारामतीच. ते कुठलच आपा? ते बारामतीच. मी असं का बोललो त्याचं कारण आहे, बारामतीची माणसं बोलायला लयच हुशार. आदरणीय शरदचंद्रजी पवार यांची राज ठाकरेंनी शनिवार वाड्यावर घेतलेली मुलाखत कोणी कोणी ऐकली सांगा? रॅपिड फायर असं काहीतरी होतं ते शेवटी. ते शेवटी एका वाक्यात उत्तर, दिल्ली का मुंबई? दिल्ली. व्यापारी का शेतकरी? शेतकरी. असं बोलण्यामध्ये राज का उद्धव? ते म्हणजे ठाकरे कुटुंबीय काय का नाही? मी काय बोललो ते खोटं आहे का सांगा? हुशार बारामतीची माणसं बोलायला. ते कोल्ह म्हटलं, येतो म्हणलं तरी खातो, नाही म्हणलं तरी खातो. कोल्याने असा मधला मार्ग काढला. कोल्हा म्हणला, साहेब काल सहज वाड्याला गेलो, आईस्क्रीम खाल्ली, सर्दी झाली, वास यायचाच बंद झाला. दादा हे सुचावं लागतं वेळेवर, नाही तर अडचणीत येतो माणूस. आता लखनजी ह्याच पेचा ते वगैरे, ह्याच पेचा ते लक्ष्मण. झाड भाग्यवान म्हणून तर वहिनी नाराज आहे, आणि वहिनी भाग्य आपलं वेल भाग्यवान म्हणून तर दादा नाराज आहे. लखननं उत्तर लय गोड दिलं, लक्ष देऊन ऐका. लखन म्हणतो, दादा झाडही भाग्यवान नाहीये, वहिनी वेलही भाग्यवान नाही. या दोन्हीच्या सावलीला जो बसलाय तो भाग्यवान आहे. रामप्रभू म्हणजे ज्ञान आहे, सीता म्हणजे प्रेम आहे. केवळ प्रेम भाग्यवान नाही, केवळ ज्ञान भाग्यवान नाही. या दोन्हीच्या आश्रयाला जो बसतो तो भाग्यवान. म्हणून भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. का बरं? अभिमान नित्य नवा भया माझी, त्याच्यात अभिमान निर्माण होतो. म्हणजे कोणाला? उद्धवाचं उदाहरण नाही माहित का देवा तुम्हाला? झाला की नाही? आणि मग गोपिकाकडे नेऊन पंक्चर करून आणावं लागला का नाही? है ना? पण अभिमान नित्य नवा दया माझी. देवा सांगू का, प्रेम वाचून झालेलं ज्ञान म्हणजे कसं आहे? रांडविने जेवी शृंगार केला, विस्तार करायला भावना दुखावतील म्हणून एवढंच. विधवाबाईनं सगळा शृंगार केला, पण कुंकू नसेल तर शोभा देत नाही. तसंच ज्ञानाने सगळं मिळवलं आणि प्रेम नाही मिळवलं तर शोभा देत नाही. नाथाने विचारलं, पण देवाने विचारलं, नाथा मी आतापर्यंत किती दिवस झाले विटेवर उभा आहे?
योगी 28 भेटे का रे बाबा. पण एवढ्या दिवसात मला प्रेम तुम्ही 2-4 जण सोडले तर कोणी मागतच नाही. सगळे म्हणतात यशम देही बलम देही आमक दे तमक दे मम आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्त द्विपादाना चतुष्पादाना ते सगळं ऐकून घ्या. सगळे हे बहुत जोडत ते किरटी जयाची भजने भोगासाठी. आणि तुम्ही 2-4 जण ते कोण तो देऊचे तुकाराम महाराज, ते आळंदीचे कोण हो ज्ञानेश्वर महाराज, ते आरंगभिंडीचे सावता महाराज, ते तेरचे गोरोबा काका, त्र्यंबकेश्वरचे निवृत्तीनाथ, ते मानवतचे मी नाही स्वामी दिव्यानंदपुरीचे महाराज, आळंदीतले जोग महाराज, हे 10-5 जण सोडले तर सगळे संसारातलं मागतात. तुम्हीच प्रेम का मागता? देवा तुम्हाला सांगू काय एकांतातलं वर्माचं वाक्य सांगतो. एका जनार्दनी प्रेम अति गोड आहे, प्रेमच गोड आहे, पण सगळ्याला नाही ना कळत. अनुभवी सुरवाड जाणतील. जे अनुभवी आहे त्यांना सरळतेने हे कळतं. अन्य लोकांना अजून प्रेमाची किंमत कळालेली नाही. आणि यांना जर प्रेमाची किंमत ज्या दिवशी कळल देवा त्या दिवशी वाढावे संतान हे म्हणणार नाही. मला बाकी काही नको, फक्त प्रेम सुख दे याच्याशिवाय माझ्या जीवनात समाधान नाही. बडोबार कुमारी त्यांचा नाते. वा छान. ऐका देवा मला बाकी काही नको, एवढंच दे. पण आपण सुद्धा आज देवाची जर 3 दिवस सेवा केली असेल तर देवाच्या चरणावर मागण्याचा आम्हाला अधिकार आहे. आम्ही काय मागायचं? देवाला एवढंच मागायचं, प्रेम दे. जगात सगळं मिळतं दादा, प्रेम नाही मिळत. पैसा खूप मिळेल, धन सगळे मिळेल, प्रतिष्ठा मिळेल, मानणारी भेटतील, पैसा देणारी भेटतील, पण प्रेम देणारी भेटत नाहीत. पण 2 गोष्टी ऐका. धन मिळेल प्रारब्धानं, ते मिळवण्याकरता प्रयत्न करू नका. आणि प्रेम करणारी माणसं सोडू नका, ध्यानात ठेवा. माणसं एवढी विचित्र झाली दादा, थोडासा स्वार्थ आतमध्ये आला की सगळं प्रेम विसरून जातात. 7 दिवस किती व्यवस्था केली, सगळं विसरून जातात. आलं पण आमचं आदरातिथ्य किती केलं, सगळं विसरून जातात. कशा पोटी? थोड्या गोष्टी पोटी. म्हणून आपण प्रेमाकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आज जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत प्रेमच मिळवलं पाहिजे आणि प्रेमच वाटलं पाहिजे. म्हणून या देशातला एक महात्मा कोकणातच होऊन गेला आणि त्याने धर्माची व्याख्या केली होती. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. जगाला प्रेम देता आलं पाहिजे. हे मात्र सगळ्यांना देता येत नाही. पैसा कोणालाही देता येईल, पण प्रेम देणं अवघड आहे. आमचं सांगतो, आम्हा महाराज मंडळीचं खरं सांगतो, सध्या आम्ही महाराज मंडळी एका हातात मृत्यू घेऊन हिंडतोय. रस्त्यावर फिरणं एवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे. मी तुम्हाला या 2 दिवसातला माझा प्रवास सांगितला तर कदाचित तुमचं डोकं चक्रावून जाईल. कदाचित. मी काल जवळजवळ 300 किलोमीटर प्रवास करून परभणी जवळ कीर्तन केलं. गंगाखेडजवळ कीर्तन करून रात्री 12:30 वाजता घरी आलो. 2:30 वाजता ट्रेन होती, तोपर्यंत झोपलो नाही. 2:30ची ट्रेन 2:15 ला आली.
3:15 ट्रेन मध्ये बसलो, मनमाडला सकाळी 7:30ला उतरलो, 8:30 वाजेपर्यंत गोदावरीची वाट पाहिली. नंतर गोदावरी ट्रेन मध्ये बसून 9:15 वाजता आप्पाच्या निफाडला उतरलो. आप्पा मला घ्यायला आले. तिथून मग घरी जाऊन स्नान वगैरे केलं, पूजा केली, जेवण केलं, गाडीत बसलो, इथे आलो. आल्यावर अर्धा एक तास आराम केला आणि कीर्तनाला उभा आहे. एवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे. फक्त आमच्या गाड्यान पाकिट बघू नका बाबा, आमचे धावपळ बी बघा तुम्ही. एवढे कष्ट करू इथपर्यंत आलो. सध्या कीर्तनकार मृत्यू हातामध्ये घेऊन फिरतो. पण एक सांगू का, समाज काय त्याची कदर करतो, काय करतो समाज कदर. महाराज तुम्ही 2 तास आमच्या समोर बसताना मी सगळ्यांबद्दल बोलत नाही, तुम्ही आमचं फक्त ऐकता, पण आमचं काहीच ऐकत नाही. तुम्ही काहीच ऐकत नाही. मी लिहून देतो, जर या महिन्यात पुढच्या महिन्यात जर तुम्हाला सत्यनारायण करण्याचा योग आला तर तुम्ही ब्राह्मणाला असं नाही म्हणणार देवाला प्रेम मागा, फक्त संकल्पात दुसरं काय म्हणू नका. तुम्ही आमचं ऐकलं, मला वाटतं माझं ऐक बोललेलं कदाचित तुम्हाला आता तरी पटलं असेल, पण आपण ऐकत नाही. पण नका काय ऐका ना, आम्हाला तरी जीव किती लावतात. म्हणून आमचे संजय महाराज पाचवर एक वाक्य बोलतात, साहेब खूप गोड वाक्य, मला भावलं ते वाक्य. कीर्तनकाराच्या ओठावर, गायकाच्या कंठावर आणि पकवाजाच्या बोटावर प्रेम करणारी माणसे पोटावर प्रेम करणारी फार थोडी येतात. पण ऐका, माणूस बांधकाम करायला दगड, ट्रकनं दगड आणतो, पण थराला सगळे दगड नाही बसत. एखादा चिऱ्याला बसतो, बाकी नुसते भरीला असतात. तसं सांगतो दादा, आम्ही जेव्हा या कीर्तनाचा प्रवास करतो अनेक माणसं आम्हाला भेटतात, पण थराचे थोडेच भेटतात, सगळे भरीचे भेटतात. थराची माणसं थोडी आहेत दादा आमची काळजी घेणारे. पण अशी वारकऱ्यांची सेवा करणारे, काळजी घेणारे वैकुंठवासी सेट होते की त्यांनी केवळ कीर्तनकाराच्या ओठावर, गायकाच्या कंठावरून, पकवाजाच्या बोटावर नाही, याच्या पोटावर प्रेम केलं. ना ते एखाद्या वैयक्तिक माणसाला एवढी खटपट करायची काय गरज काय. बरं आल्यानंतर बाबांनी मला सांगितलं, वडिलांनी घालून दिलेला पांडा परंपरा पुढे डॉक्टर साहेब त्याच पद्धतीने चालवतायच. आम्ही आल्याबरोबर त्यांनी आमची घेतलेली काळजी, किंवा सर्व वारकऱ्यांना आदरानं बोलवणं, आवर्जून सगळ्यांना इथं बोलवणं, आपल्या घरी त्यांची एवढी सेवा करणं आणि एवढं चांगलं कार्य निर्माण करणं, अशी थराची दगड फार थोडी दादा ध्यानात ठेवा, फार थोडी. मी त्यांच्याकडे आलोय, त्यांनी मला कीर्तन 2 दिले म्हणून मी बोलत नाही. मला रोज फुगिरी नाही बोलत, मी रोज 10 माणसाला मला नाही म्हणावं लागतं, एवढी कीर्तन आहेत. आणि त्याचे कारण आहेत महाराज. कीर्तन कोणाला जास्त असतात, ज्यानं जीवनात 4 सूत्र पाळले त्याला कीर्तनाला कमीच नाही. किती सूत्र पाळायचे? फक्त 4. बोलवलं तिथं जायचं, लोकांनी ठेवलं तसं राहायचं, त्यांना पटेल असं बोलायचं आणि दिलं ते गप घ्यायचं. हे 4 सूत्र ज्याने जीवनात पाळले त्याला कीर्तनाला कमी नाही. आणि आम्हाला काही कमी नाही, भरपूर कीर्तन आहेत. त्यांनी 2 ठेवले म्हणून नाही. महाराज आदरणीय डॉक्टर साहेबांची स्वतः तर वारकरी आहेत, परिवार वारकरी आहेत, वडिलांची परंपरा चालवतातच आहेत, वादच नाही. आणि तेवढ्याच हिरिरीने आदरणीय मातोश्री त्याही डॉक्टर साहेबाला मार्गदर्शन करून आपल्या वडिलाचा सगळा वसा आणि वारसा मुलाच्या गळी उतरून त्यांच्याकडून हे कार्य करून घेत आहेत. द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. प्रभूचरणी प्रार्थना करतो, ह्या कार्याला कोणाचीच नजर न लागता हे जसं शेठजींचं डॉक्टर साहेब त्यांचे चुलत भाऊ चालवत आहेत, पुढे त्यांच्या पिढीमध्ये ते चालत राहावं, ही परंपरा चालत राहावी अशी सद्भावना व्यक्त करतो. त्यांच्या स्वभावातला मार्दवता आणि सामाजिक भान त्यांना किती आहे. माझे गुरुवारी बंडा तात्या कराडकर गोशाळेचं कार्य करतात. महाराज मला वाटतं 2 वर्षापूर्वी आले का तात्या? 3 वर्ष झाली. 3 वर्षापूर्वी माझे गुरुवारी इथे आले होते आणि माझे गुरुवारी जसे येऊन गेले तसं आनंदाबाचा डॉक्टर साहेबाचा मला फोन आहे, महाराज आम्हाला 1 तारीख द्या, 1 तारीख द्या. एकदा तर तात्या समोरच मला फोन आला. तात्या मला म्हटले, कुठाचा फोन होता सहज विचारलं तात्याने. मी लावते विक्रमकडे जवळ आहे जडपुली, ते एक डॉक्टर आहेत, ते कार्यक्रम नाही आवर्जून जा म्हणले, तिथं जरूर जा म्हटले. आणि मग एक आहे तात्याने ज्या फॉर्मवर सही केली ते जीवन काही सामान्य नाही ध्यानात ठेवा.
तात्याचा काय स्वभाव आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तात्या इथे आले महाराज. खरं तर एक आहे, तात्याचा सगळाच पैसा सेवेकरताच आहे, गोसेवा समाजसेवा. आमच्या डॉक्टर साहेबांनी तात्या आले, तात्याचं मानधन तर सोडून द्या, पण तात्याच्या कार्याला 51,000 रुपयाची देणगी तेव्हा त्यांनी दिली होती. बरोबर ना? लगेच एक चेक लिहून दिला, तात्या आमचा गोशाळे करताचे. म्हणजे श्रीमंत सगळे पण द्यायची बुद्धी सगळ्यांना नाही, द्यायची बुद्धी सगळ्यांना होत नाही. म्हणून दादा एवढं ध्यानात ठेवा, ज्यांच्याकडे दातृत्व आणि औदार्य दोन्ही गोष्टी आहेत, जे तर संपत्ती आणि दया ती देवाची विभूती आहे, असं ज्यांचं जीवन आहे, असा हा पूर्ण परिवार, या परिवाराकडून अशीच सेवा घडत राहू ही प्रभूचरणी प्रार्थना करतो. उपस्थित सर्व भाविक मंडळी आणि आमच्यावरचे प्रेम असंच राहावं. आम्हाला सुद्धा त्याच्याकडून प्रेमच पाहिजे. म्हणजे आम्हाला प्रेम पाहिजे म्हणजे दरवर्षी कीर्तन पाहिजे असा अर्थ चुकवून करू नका. महाराष्ट्रात ज्या ज्या गावात गेलो दादा, त्या गावातून कीर्तन झाल्याबरोबर घोंगडं झटकूनच आपण निघतो. पुन्हा या गावात कीर्तन भेटलं पाहिजे. नारदाच्या गादीवर कुठं बोलत नाही, मनात सुद्धा येत नाही, आपल्या मनात सुद्धा येत नाही. आणि साहजिक आहे दादा, कीर्तनकार लाखानी कीर्तनकार आहेत. आज सप्ताह 4 दिवसाचा आहे. लाख कीर्तनकाराचं 4 दिवसात कसं समाधान करता येईल? कधी ह्यांना चान्स, कधी त्यांना चान्स. हे की नाही? आम्हाला कीर्तन आमची नाही ठेवली याच नाही वाटत, फक्त संप्रदायाच्या चाकुरीत ठेवली नाही की वाईट वाटत. एवढं ध्यानात ठेवा ना. आमचं कीर्तन ठीक आहे, नाही तर नाही, हे तर आपला धंदा नाही महाराज. ह्याच्या वाचून आमचं पोट रेखाम पडलेलं नाही. उद्या एकही कीर्तन भेटलं नाही, माझ्याजवळ एकही रुपया राहिला नाही. एवढ्या प्रेमाची माणसं कमवलीत दादा. कोणाच्या दारात महिनाभर जाऊन राहिलो तर खात्रीने सांगतो, खात्रीने सांगतो, कमी नाही पडणार पठ्याला, कमी नाही पडणार. एवढं आपण प्रेम कमवत वादच नाही. फक्त एक आहे, म्हणजे प्रेम टिकलं पाहिजे. कीर्तनानंच प्रेम टिकतं, तारखा घेतल्यानं प्रेम टिकतं, आम्हाला देणग्या दिल्यानं प्रेम टिकतं, हे चुकीचं आहे. प्रेम माणूस म्हणून माणसावर प्रेम केलं पाहिजे. पण ते प्रेम ह्या परिवाराचं आमच्यावर या निमित्तानं जडलं, त्याच निमित्तानं ते राहावं एवढीच प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि वेळ लय झाला, लय जास्त नाही झाला, कारण पत्रिकेवर 9 ते 11:30 वेळ छापलेली. बरोबर का डॉक्टर साहेब? 9 ते 11:30. पण सहसा नियम असा आहे की आपण 2 तासाचं कीर्तन करतो. मी 2 तास कीर्तन पूर्ण केलेलं नाही. बाबा बघा तुम्ही पुन्हा एकदा असं नका करू, असं गरीबाच्या पोटावर पाय नका देऊ. बरोबर मी 2 तास कीर्तन केलेलं आहे. म्हणजे गणूभाऊ मी इमानदारीने केले. आता तुमची इमानदारी तुमच्याकडे. जे काय आपण बोलू शकलो ते माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतले गुरुवर्य, माझे गुरुवर्य संतवीर बंडातात्या कराडकर, माझ्या गुरुच्या चरणी समर्पित करतो. उद्या तुमच्याशी मला संवाद करायचा आहे. उद्या आपण ह्याच आनंदात, याच उत्साहात उद्या सकाळी 9 ते 11 या वेळेमध्ये आपण चिंतन करणार आहोत. सर्वांनी उपस्थित राहू ही विनंती करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर तुकाराम 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 तुकाराम